आपल्याला बघायची आहे, पण आज चला महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की आपल्यासोबत आले आहेत अभय कुलकर्णी आणि अर्पिता कुलकर्णी औरंगाबादहून आणि त्यांच्या गीत फुलोरा या कार्यक्रमाबद्दल आपण त्यांच्याशी बोलतो. आपण त्यांच्याकडे जाऊया. अभय, मगाशी तुम्ही खूप सुंदर कविता म्हणून दाखवली आणि हा जो उपक्रम तुम्ही राबवला की 1ली ते 10वी या वर्गातल्या अभ्यासक्रमासाठी ज्या काही कविता असतात हिंदी किंवा मराठी त्यांना चाल लावायची, त्या संगीतबद्ध करायच्या, त्या शाळांमध्ये जाऊन सादर करायच्या की जेणेकरून त्या कविता मुलांना आवडतील, त्यांना ते लक्षात राहतील. ही कल्पना कधी सुचली, कधी हा विचार मनामध्ये आला? आम्ही दोघंही संगीत शिक्षक म्हणून नोकरी करत होतो एका खाजगी शाळेवर. आणि मग नोकरी करत असताना की मुलांशी आणि कवितेशी संबंध येणं साहजिकच आहे. आणि संगीत देण्याची सवय असल्यामुळे, चाली लावण्याची सवय असल्यामुळे कवितांशी जास्त जवळीक आली आणि मुलांना त्या कविता चाली देऊन आम्ही दोघंही शिकवू लागलो. तर त्यातून असं कळालं की मुलांचा खूप प्रतिसाद मिळतोय, मुलं त्याच्यावर नृत्य करतायत आणि अख्ख्याची सगळ्या अभ्यासाच्या कविता त्यांच्या त्या लक्षात राहत आहेत चालीमध्ये शिकवल्यामुळे. मग 2004 मध्ये खऱ्या अर्थानं आम्ही या प्रयोगाला तशी सुरुवात केली की मुलांनी त्या कविता म्हणाव्यात की काहीच कविता लक्षात राहतात की आपल्या सुद्धा पिढीच्या किंवा मागे सुद्धा की चालीमध्ये ज्या काही कविता लक्षात आहेत त्याच तुम्हाला आम्हाला आठवतात, ज्या लहानपणी आपण आपल्या शाळेमध्ये असताना शिकलो त्या. जर आपण असं केलं की या सगळ्या कविता आपण मुलांना का नाही देऊ शकत, हा ठेवा एवढा छान ठेवा आहे, मग हा ठेवा आपण मुलांच्या ओठावर का नाही देऊ शकत, तर करू शकतो आपण. त्यासाठी फक्त सोपी सुंदर अशी चाल द्यायची आणि आनंदी शिक्षणाच्या कल्पनेतून आम्ही हा प्रकल्प असा सुरू केला आहे चाली द्यायचा आणि आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतो याला. आणि त्यामुळेच सर्व मुलांमध्ये, बालगोपाळांमध्ये रमण्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो आहे. आणि अशा रीतीने ही कल्पना आम्हाला सुरू झाली आणि ती खूप चांगल्या रीतीने आता ती रुजते आहे. तुमची आता 100व्या प्रयोगाकडे वाटचाल सुद्धा सुरू आहे आणि वारंवार माझ्या मनामध्ये अभय तुम्ही हे बोलत असताना, तुमची पहिली कविता ऐकत असताना हा विचार आला की खरंच मी जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा असा कोणी कार्यक्रम केला असता तर मला सुद्धा कविता खूप लक्षात राहिल्या असतात. आपण बोलूया याच्याबद्दल की तुम्हाला विद्यार्थ्यांचा कसा फीडबॅक आहे किंवा कसा रिस्पॉन्स आहे. पण पुन्हा एकदा एक छान कविता आम्हाला जरूर ऐकवा. चालेल. बालविश्वामध्येच आम्ही रमतो आहोत आणि ते संस्कारक्षम वय असतं. स्वतःच्या त्यांना भावना असतात त्या कुठेतरी व्यक्त झाल्या पाहिजेत. मग कल्पना विश्व असेल, निसर्ग असेल किंवा संस्कारक्षम इतर काही गीतं असतील. तर आता एक मंगळावरच्या माणसा अशी एक कविता आहे. अद्भुततेचं याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ती अद्भुततेचं वर्णन आपण आता मुलांना ऐकूयात की त्या कवितेमधून मुलांचं ते विश्व आपोआप खुलेल की मंगळावरचा माणूस खाली आला तर काय वाटेल. ते विश्व आम्ही आज चालीमधून दोघं जण आता खुलवायचा प्रयत्न करत आहोत. आपण सगळ्या प्रेक्षकांनी सर्वांनी आनंद घ्यावा आणि त्याला प्रतिसाद द्यावा. मंगळावरचा माणसा कसा तुझा भाषा नाही तर आपण गप्पा मारायच्या. मंगळावरच्या माणसा स्वप्नामध्ये मंगळावरच्या माणसा पाठव तुझं चित्र, भेटीसाठी आतुर तुझा पृथ्वीवरचा मित्र. वा,
आणि आपण बघू शकतो की चाल सुद्धा इतकी सुंदर लावलेली आहे अभय आणि अर्पिता यांनी की ती नकळतच तुम्हाला गुणगुणावीशी वाटते. आणखी काही कविता अभय आणि अर्पिता यांच्याकडून ऐकायच्या आहेत, काही प्रसंग, काही किस्से आहेत त्यांना अनुभवास आलेले, ते पण आपल्याला त्यांच्याकडून ऐकायचे. पण चला महाराष्ट्रामध्ये इथे आपण एक ब्रेक घेतो. कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत.